जय किसान. आपण पाहतात वावर न्यूज. भारत देशाला जरी विश्वयुद्धाच्या चाहुलीची कुठली अजून संकटाची बाब नसेल तरीही या विश्वयुद्धाचं जे चाललेलं पेटलेलं वातावरण आहे त्याची कुठंतरी एक युद्धाची धग सर्वसामान्यांच्या घरामध्ये आतापर्यंत पोहोचलेली आपला जाणवत आहे. जसं की सर्वसामान्यांना लागणारा जो गॅस आहे, जेवणाच्या बाबतीतला रसोईतला जो गॅस आहे तो मिळण्याचं कुठंतरी आता संकट जाणवत आहे. आणि पेट्रोल डिझेल या बाबी देखील थोड्याशा अग्रगण्य या ठिकाणी प्रामुख्याने पुढे येत आहेत. आता या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे एक राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या बाबतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे सर. यांच्याशी आपण बोलूयात. सर, आज आपण या ठिकाणी पळी तहसील कार्यालयासमोर जो आंदोलन धरलं आहे, राज्यव्यापी आंदोलन आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून आपली सर्वसामान्यांच्या बाबतीत कुठली प्रामुख्याने मागणी आहे? प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की आज देशामध्ये जरी युद्धाचे ढग नसले तरी या ठिकाणी त्या देशामध्ये चाललेलं युद्ध याचा परिणाम आपल्या देशावरती झालेला आहे. त्याचं कारण आहे की आपल्या पंतप्रधानानं नियोजन केलेलं नाही. जे काय आपल्याकडं बाहेर देशातून गॅस येणार आहे, पेट्रोल येणार आहे, याचं जे नियोजन करायला पाहिजे होतं पंतप्रधानाने, ते नियोजन झालेलं नसल्यामुळे देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. गॅस सिलेंडर भेटत नाहीत. आता आम्ही पाहिलं की अकोल्यामध्ये आमचे जे काय माजी तालुका अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडीचे, ते गॅसच्या सिलेंडरसाठी 5 तास रांगेमध्ये उभे होते कडकडत्या उन्हामध्ये. त्या उन्हामध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा एका तरुणाचा गॅसच्या लाईनमध्ये मृत्यू झालेला आहे. असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये होत असताना दिसून येत आहेत. आणि शासन म्हणतंय की आम्ही गॅसचा तुटवडा होऊ देत नाहीत, गॅस सर्वांना मिळत आहे. हे शासनाची दिशाभूल आहे. आणि त्यांचं जे सांगणं आहे की आम्ही गॅसचा तुटवडा होऊ देत नाहीत, हे खोटं बोलणं आहे. आज जर आपण पाहिलं तर आज छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना सुद्धा गॅस भेटत नाही. पर्यायाने काय, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. इथं लाकडावर चूल बनवून त्या ठिकाणी चहा विक्रेत्यांना चहा बनवावं लागत आहे. छोटे छोटे व्यावसायिक जे आहेत, पोहे बनवणारे, भजे वगैरे बनवणारे, यांना सुद्धा गॅस सिलेंडर भेटत नसल्यामुळं त्यांचे सुद्धा धंदे ठप्प झालेत आणि त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही या शासनाच्या विरोधामध्ये एक लक्षवेधी, त्यांचं या जे गंभीर समस्या निर्माण झालेली आहे याच्यावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही सबंध महाराष्ट्रभर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा कॉल दिलेला आहे की शासनाच्या विरोधामध्ये नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या नावाखाली आंदोलन चालू आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसीलवर. त्याच अनुषंगानं आम्ही परळीत सुद्धा हे आंदोलन आम्ही सर्वजण करत आहोत. आपण पाहिलं वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी वेगळ्याच प्रकारे शासनाच्या निदर्शनास आणून देऊन आपल्या मागण्या कशा धारेवर धरायच्या या आंदोलनातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर चुलीवरती या ठिकाणी स्वयंपाक बनवण्याचं चालू आहे. थोडंसं दाखवून घ्या. चुलीवरचा जो स्वयंपाक आहे त्या ठिकाणी गॅस मिळत नाही, टंचाई असल्या कारणाने व भविष्य काळामध्ये गॅस मिळेल का नाही या गोष्टी कुठेतरी काळजामध्ये घर करून बसल्या कारणाने या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर चुलीवरती आणि लाकडावरती या ठिकाणी स्वयंपाक बनवून हा स्वयंपाक कुठेतरी तहसीलदार साहेबांना जेवणाची मेजवानी म्हणून पाठवणार आहेत असं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव घाडगे सरांचं म्हणणं आहे. सर, हे आज जो आंदोलन चालू आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्हाला पाहायला मिळालं. या आंदोलनामध्ये जसं की या आंदोलनाची धग गावाच्या बाहेर शिक्षणासाठी असणाऱ्या लेकरांना जेवणाची मेस वगैरे मिळवण्यासाठी जो गॅस लागतो ते गॅसचा तुटवडा असून त्यांनाही त्या तुटवड्याच्या माध्यमातून आपलं शिक्षण थांबून कुठेतरी गावाकडे यावं लागते. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावाल्यांना आपला उद्योगधंदा थांबून ते पोट भरण्याचं निर्वाहाचं साधन असताना थांबून कुठेतरी आज त्यांना गावाकडे यावं लागतंय. या बाबतीमध्ये अजून आपण काय सांगाल? नाही, हे सत्य आहे. तुम्ही जे बोललात की मेसला जर सिलेंडरच भेटत नसेल स्वयंपाक बनवायला तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनणार कसा? आणि मग तिथं स्वयंपाक जर नसेल तर विद्यार्थ्याच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होत आहे. जे लोक मेसवर अवलंबून आहेत विद्यार्थी, ते आता शाळा सोडून आपल्या घरी वापस येत आहेत. त्याच्यामुळं हे लक्षवेधी म्हणून शासनाने याच्यावर लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी यासाठी आम्ही बसलेलो आहोत. आणि आता आम्ही तहसीलदार साहेबांना
कारण त्यांच्या मार्फत असं सांगितलं चाललंय की सगळ्यांना सिलेंडर भेटत आहेत, म्हणजे विरोधक खोटा नॅरेटिव्ह पसरवत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आम्ही या ठिकाणी चुलीवर भाकरी करून आता आम्ही तहसीलदारांच्या दालनामध्ये तहसीलदारासोबत चुलीवरच्या भाकरी खाणार आहेत. या ठिकाणी भविष्यकाळातील भेडसावत असलेली समस्या कुठंतरी लक्षात घेऊन गॅसच्या संदर्भातली टंचाई याच्या विरोधामध्ये राज्यव्यापी आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी परळी तालुक्यामध्ये पाहायला मिळालं. आपण पाहतात वावर न्यूज. धन्यवाद.